Hello student, welcome in our SGM college. In previous lecture we studied first topic plant nutrition. आपण पहिला युनिट चालू केला होता. कोणता आहे पहिला युनिट? प्लांट न्यूट्रिशन. प्लांट न्यूट्रिशनमध्ये कंटेंट काय आहेत? इसेन्शियल इलेमेंट्स, क्लासिफिकेशन, फंक्शन, डिफिशियन्सी सिम्पटम्स, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. तर आपण इंट्रोडक्शन आणि इसेन्शियल इलेमेंट्स, क्लासिफिकेशन हे पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इसेन्शियल इलेमेंट्स म्हणजेच काय सांगितलं होतं? तर द इलेमेंट्स रिक्वायर द प्लांट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड completion of its life cycle is called as a essential elements. The elements require the plant for the growth, development and the completion of life cycle is called as a essential elements. हे आपण पाहिलं होतं. तर इसेन्शियल इलेमेंट्स हे कोणत्या बेसिसवरती ठरवलं? तर त्यासाठी म्हणजे कोणते क्रायटेरिया यूज केले? तर बेसिक 3 क्रायटेरिया यूज केले. The plant, first criteria is the plant must be unable to grow normally in the absence of elements. Element नसतील तर plant normally grow होणार नाही. The element is a specific and to grow normally it cannot be replaced by any other element. Specific role आहे elementचा आणि it cannot be replaced by any other element. Third one is the element play a direct role in process of metabolism. On the basis of Arnon, there are 16 elements are called as 16 elements are essential for the plant growth and development. तर ते सांगितलेले आहेत. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम एक्सेट्रा आर द इसेन्शियल इलेमेंट्स. तर कार्बन अँड ऑक्सिजन हे आपल्याला कुठून मिळणार आहेत? तर एअर, ॲटमॉस्फिअर और फोटोसिंथेसिसच्या मार्फत आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन भेटणार आहे. आणि हायड्रोजन हा सॉईल वॉटरमधून भेटणार आहे. नायट्रोजनसाठी जे बायो फर्टिलायझर्स यूज केले जातात त्यामार्फत काय होणार आहे? एन्व्हायरमेंटमधला और ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन सॉईलमध्ये फिक्स केला जाणार आहे. अँड अदर रिमेनिंग जे इलेमेंट आहेत ते आपल्याला सॉईलमधून और द यूज ऑफ फर्टिलायझरमधून आपल्याला ते इलेमेंट भेटणार आहे. सोर्स ऑफ इलेमेंट्स सांगितलं होतं. त्यामध्ये मॅन्युअर, फर्टिलायझर्स, ग्रीन मॅन्युअर्स, सॉईल अमेंडमेंट्स, फंजिसाइड और पेस्टिसाइड होते. तर मॅन्युअर्समध्ये मॅन्युअर हे कसं आहे? ऑर्गॅनिक मॅटर आहे. ऑर्गॅनिक मॅटर हा ह्याचं लार्ज क्वांटिटी आहे आणि प्लांट न्यूट्रियन्सचे स्मॉल क्वांटिटी आहे. बट ते काय करतात? फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल मेंटेन करतात. तसंच फर्टिलायझर हे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे. इट सप्लाय मोर क्वांटिटी इन प्लांट न्यूट्रियन्स. ग्रीन मॅन्युअर्स काय करणार आहेत? तर ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि फिक्सेस द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉईल. नेक्स्ट सॉईल अमेंडमेंट्स. त्यामध्ये लाईमस्टोन अँड जिप्सम हे सबस्टन्स यूज केले जातात. त्या लाईमस्टोन कशासाठी यूज केलं जातं? तर सॉईलची ॲसिडिटी रिकवर करण्यासाठी आणि जिप्सम सॉईलची अल्कलिनिटी रिकवर करण्यासाठी. नेक्स्ट फंजिसाइड और पेस्टिसाइड. टू किल द फंजाय और पेस्टिसाइड, पेस्ट इज कॉल्ड ॲज अ फंजिसाइड और पेस्टिसाइड. काय करणार आहे? तिथं फंजाय और पेस्टला कंट्रोल करणार आहेत असं केमिकल कंपाऊंड आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? फंजिसाइड और पेस्टिसाइड. रेग्युलरली यूज करण्यात येणारं फंजिसाइड और पेस्टिसाइड काय आहे? तर कॉपर फंजिसाइड और बोर्डॅक्स मिक्सचर. ते सॉईलमध्ये फंजिसाइड किल करतायत और कंट्रोल पण करतायत ॲज वेल ॲज ते काय करणार आहे? कॉपर अँड कॅल्शियम सप्लाय करणार आहे टू द प्लांट. काय सप्लाय करणार आहेत? कॉपर अँड कॅल्शियम. नेक्स्ट आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल इलेमेंट्स. मेजर 2 टाइप्स आहेत.
तर क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलेलं आहे तर त्यांच्या रिक्वायर्ड क्वांटिटीच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट मेजर न्यूट्रियंट और मॅक्रोन्यूट्रियंट, सेकंड मायनर न्यूट्रियंट और ट्रेस इलेमेंट. तर मेजर न्यूट्रियंट और मॅक्रोन्यूट्रियंट हे रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी, त्यामुळे त्याला काय म्हटलं जाणार आहे मॅक्रोन्यूट्रियंट. ॲज कम्पेअर टू मॅक्रोन्यूट्रियंट, अदर मॅक्रोन्यूट्रियंट the nutrient are required by plant in larger quantity is called as a macronutrient, or the nutrient are required in small quantity is called as a micronutrient. मॅक्रोन्यूट्रियंट हे तुम्हाला कळतेच की लार्ज क्वांटिटीमध्ये नेसेसरी आहेत आणि मायनर न्यूट्रियंट हे स्मॉल क्वांटिटीमध्ये नेसेसरी आहे. मेजर और मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये अगेन 2 टाईप आहेत, प्रायमरी न्यूट्रियंट और सेकंडरी न्यूट्रियंट. their requirement is more as compared to other nutrient is called as a primary nutrient. प्रायमरी न्यूट्रियंटमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम हे एलिमेंट्स येतात. तर सेकंडरी न्यूट्रियंट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर हे एलिमेंट्स येतात. ॲज कम्पेअर टू ते मॉडरेट रेंजमध्ये आपल्याला रिक्वायर होणार आहे, त्यामुळं ते सेकंडरी न्यूट्रियंट कन्सिडर केलेले आहेत. इथंपर्यंत आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. नाव वी डिस्कस्ड नेक्स्ट पॉईंट, चिलेट. व्हॉट इज अ चिलेट? इट इज अ टर्म अप्लाइड टू कंपाउंड्स विच टाइटली होल्ड सर्टन कॅटायन्स दॅट आर अटॅच्ड टुवर्ड्स कंपाउंड अँड रिलीज्ड स्लोली फॉर युटिलायझेशन बाय प्लांट. हे एक कंपाऊंड आहे, त्यामध्ये काय केलं जातं तर कॅटायन्सना होल्ड करून ठेवलं जातं आणि ज्यावेळी युटिलायझेशनची प्रोसेस होत्या त्यावेळी ते सॉईलमध्ये रिलीज केले जातात. काय केलं जातं? इट इज अ टर्म अप्लाइड टू कंपाउंड्स विच टाइटली होल्ड सर्टन कॅटायन्स दॅट आर अटॅच्ड टुवर्ड्स कंपाउंड अँड रिलीज्ड स्लोली फॉर युटिलायझेशन बाय प्लांट. कॅटायन्स टाईटली होल्ड केले जातात त्या कंपाऊंडमध्ये आणि जेव्हा युटिलायझेशनची प्रोसेस असेल त्यावेळी ते रिलीज केले जातात. चिलेट्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कंबाईन विथ कॅटायन्स लाईक. तर ते कॅटायन कोणते आहेत तर आयर्न, मॅग्नीज, झिंक, कॉपर इन कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. कंपाऊंड आहे हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये हे कॅटायन्स होल्ड केले जातात. आयर्न, मॅग्नीज, झिंक और कॉपर हे कॅटायन्स त्या कंपाऊंडमध्ये होल्ड केले जातात. अशा कंपाऊंडला आपण चिलेट म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल EDTA, DTPA. EDTA मीन्स इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड अँड DTPA मीन्स डायइथालाइन ट्रायमाइन पेंटा ॲसिटिक ॲसिड. त्यामध्ये कोणते कॅटायन वापरले जातात तर आयर्न, मॅग्नीज, झिंक और कॉपर. नेक्स्ट नॅचरल चिलेट. द मायक्रोन्यूट्रियंट साल्ट्स अप्लाइड विथ FYM, fat, yard, manure and manures are slowly released and available for plants. त्यामध्ये जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते प्लांटला प्रोव्हाइड केले जाणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल चिलेट. नेक्स्ट फंक्शन ऑफ न्यूट्रियंट्स. तर टाईप बघितलं आपण, इसेन्शियल इलेमेंटचं क्लासिफिकेशन बघितलं, त्यामध्ये त्याचे सोर्स बघितले, हे एलिमेंट्स कसे भेटणार आहेत प्लांटला ते बघितलं. आता आपण त्याचे फंक्शन बघूया. फंक्शन्स ऑफ न्यूट्रियंट. द इसेन्शियल एलिमेंट्स प्लेज ॲन इम्पॉर्टंट फंक्शन इन प्लांट्स. दीज आर फॉलोज. फर्स्ट, दे ॲक्ट ॲज स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्युएंट अँड सपोर्ट द फ्रेमवर्क. तर ते काय करणार आहे? स्ट्रक्चरल रोल प्ले करणार आहे इन प्लांट बॉडी और टू द सपोर्ट प्लांट बॉडी. सेकंड, दे आर कंपोनंट्स ऑफ सेल कॉन्स्टिट्युएंट अँड इट्स मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. काय होणार आहेत तर ते सेल कॉन्स्टिट्युएंटमध्ये
पार्टिसिपेट असणार आहेत. इट इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. इन एव्हरी सेल different cell organelles are present and having more role to plant growth. They help in maintenance of cellular organization. सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये ज्या सेल ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्यामध्ये हे इसेन्शियल इलेमेंट्स मेन रोल प्ले करतात. दे ऑल्सो हेल्प इन एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन अँड एन्झाईम ॲक्शन. मोस्टली फिजिओलॉजिकल और मेटाबॉलिकल ॲक्टिव्हिटी होण्यासाठी तिथं एन्झाईम ॲक्शन होणं गरजेचं आहे. तर ते एन्झाईम ॲक्टिव्हिटी शो करणं किंवा एन्झाईम हे ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला इसेन्शियल इलेमेंट्स गरजेचे आहेत. ऑल्सो हेल्प्स इन एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन वन सेल बाय अनदर सेल केली जाणार आहे. त्यामध्ये पण न्यूट्रियंट्सचा मेन रोल आहे. नेक्स्ट आपण डिफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ न्यूट्रियंट बघणार आहे. आतापर्यंत आपण काय केलं तर न्यूट्रियंट्स कशा पद्धतीने इसेन्शियल आहेत किंवा प्लांटमध्ये ते काय करतात. आता ते त्यांची अवेलेबिलिटी नसेल सॉईलमध्ये तर काय होणार आहे, डिफिशियन्सी होणार आहे, म्हणजे कमतरता जाणवणार आहे. आणि कमतरता जाणवल्यामुळे प्लांट हेल्दी ग्रो होणार नाही. तर प्लांट कसं होणार आहे, अफेक्टेड और डिसीज्ड होणार आहे. तर डिफिशियन्सी असेल तर प्लांटवरती कोणते सिम्पटम्स असतील. जर सॉईलमध्ये न्यूट्रियंटची डिफिशियन्सी असेल तर प्लांटवरती कोणते सिम्पटम्स दिसणार आहेत हे आपण ईच अँड एव्हरी इसेन्शियल इलेमेंट्सचे रोल सिम्पटम्स बघणार आहोत. तर काय आहे व्हेन द क्वांटिटी ऑफ न्यूट्रियंट इज लो in the growing medium, such nutrients limits the growth of plant. This deficiency produces specific symptoms in the plants. The general function of the specific elements carried out in the plant body as well as the specific symptoms exhibited on the plant when the element is deficient in the soil. जर सॉईलमध्ये सफिशियंट न्यूट्रियंट असेल तर प्लांट बिकम्स हेल्दी. बट सॉईलमध्ये न्यूट्रियंटची डेफिशियन्सी असेल तर प्लांटवरती वेगवेगळे डिफिशियंट सिम्पटम्स दिसणार आहेत. द फंक्शन ऑफ इलेमेंट्स अँड डिफिशियन्सी ऑफ सिम्पटम्स ड्यू टू लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट इलेमेंट्स आर ॲज फॉलोज. तर 16 इसेन्शियल इलेमेंट्स आहेत, त्यामध्ये प्रत्येकाचा स्पेसिफिक रोल आहे. त्याचे आपण फंक्शन आणि जर त्याची डिफिशियन्सी असेल तर सिम्पटम्स कोणते आहेत ते बघणार आहोत. मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये फर्स्ट नायट्रोजन हे एक इसेन्शियल इलेमेंट आहे. तर नायट्रोजनचे मेन फंक्शन काय आहेत तर इट इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड. इट इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. नायट्रोजन हा कशासाठी लागणार आहे तर फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. इट इज रिक्वायर्ड फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. तर प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे होते त्यामध्ये पण नायट्रोजन मेन रोल प्ले करतो. आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मीन्स लीफ, स्टेम एक्सेट्रा. इट इज रिक्वायर्ड फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. नेक्स्ट, इट इज इसेन्शियल इन फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये नायट्रोजन हे इसेन्शियल आहे. नेक्स्ट फंक्शन आहे इट इज कन्स्टिट्युएंट ऑफ क्लोरोफिल अँड इट इम्पार्ट्स ग्रीन कलर ऑफ प्लांट और टू द प्लांट. इट इज कन्स्टिट्युएंट ऑफ क्लोरोफिल अँड इट इम्पार्ट्स ग्रीन कलर. तर नायट्रोजन हे क्लोरोफिल या सेल ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहे आणि इट इम्पार्ट्स ग्रीन कलर टू द प्लांट. हे झालं नायट्रोजनचे फंक्शन. बट जर नायट्रोजनची डेफिशियन्सी असेल तर सिम्पटम्स काय आहेत ते बघूया. फर्स्ट, जर डिफिशियन्सी असेल तर स्टंटेड ग्रोथ. प्लांटची ग्रोथ कशी होणार आहे, खुंटली जाणार आहे. स्टंटेड ग्रोथ ऑफ प्लांट. नेक्स्ट, लो यील्ड
ऑफ क्रॉप्स. जर प्लांटची ग्रोथ खुंटली जाणार असेल तर आपल्याला क्रॉप यील्ड मिळेल का? तर नाही. लो यील्ड ऑफ क्रॉप्स. स्टंटेड ग्रोथ, लो यील्ड ऑफ क्रॉप्स अँड पेल ऑर येलो ग्रीन कलर लीव्स. तर क्लोरोफिलमध्ये जर नायट्रोजन फंक्शन करत असेल आणि जर नायट्रोजन डिफिशियन्सी असेल तर तिथं काय होणार आहे? कलर ऑफ लीव्स चेंजेस होणार आहे, ग्रीन कलर टू पेल येलो कलर. हे झाले डिफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ नायट्रोजन. नेक्स्ट फॉस्फोरस. इट इज कन्स्टिट्युएंट ऑफ फॉस्फोलिपिड्स, फॉस्फोप्रोटीन्स. फॉस्फोलिपिड्स अँड फॉस्फोप्रोटीन्स हे सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात. फॉस्फरसची गरज कुठं आहे? तर सेल मेम्ब्रेनमध्ये जे फॉस्फोलिपिड आणि फॉस्फोप्रोटीन्स बनणार आहेत तिथं फॉस्फरस यूज केला जाणार आहे. इट इज इन्क्रीज रूट ग्रोथ. फॉस्फरस हे रूट ग्रोथ इन्क्रीज करणार आहे. इट इज रिक्वायर्ड फॉर एनर्जी स्टोरेज, ट्रान्सफॉर्मेशन, रेस्पिरेशन अँड ट्रान्सपिरेशन. Deficiency. It causes restricted growth of plant tops and root tip. का होणार आहे? रिस्ट्रिक्टेड ग्रोथ होणार आहे बिकॉज और ड्यू टू द डेफिशिएंसी ऑफ फॉस्फरस. इट इम्पार्ट्स ब्लूइश ग्रीन और डार्क ग्रीन कलर. इट इम्पार्ट्स ब्लूइश ग्रीन और डार्क ग्रीन कलर ऑन ओल्डर लीव्स. लीव्सवरती ब्लूइश और ग्रीनिश कलर ऑकर्स होणार आहे. इट सप्रेस ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. इट सप्रेस ऑफ ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. नेक्स्ट पोटॅशियम. पोटॅशियमचं फंक्शन काय आहे? इट इज रिक्वायर्ड मेंटेनन्स of cellular organization. It plays catalytic role in activity of enzyme. It increase resistance to diseases, heat and moisture stress. It is required in carbohydrate metabolism and protein synthesis. It is required in carbohydrate metabolism and protein synthesis. ज्यावेळी कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम केले जाणार आहे त्यावेळी पोटॅशियमची गरज आहे अँड ऑल्सो प्रोटीन सिंथेसिसमध्ये पण पोटॅशियम यूज केलं जाणार आहे. इट कंट्रोल्स द स्टोमॅटल मूवमेंट. लीफमध्ये जे गॅसियस एक्सचेंज होणार आहे त्यामध्ये पोटॅशियमचा रोल आहे. स्टोमॅटामार्फत गॅसियस एक्सचेंज होतं आहे आणि त्यामध्ये पोटॅशियम हे इसेन्शियल एलिमेंट्स आहे. It improves the quality of fruit. It improves the quality of fruit, flavor, color, size, etc. हे झाले पोटॅशियमचे फंक्शन. आता त्याचे डिफिशियन्सी सिम्पटम्स कोणकोणते आहेत? तर इट कॉजेस स्टंटेड ग्रोथ अँड प्लांट बिकम्स बुशी टाईप. इट कॉजेस स्टंटेड ग्रोथ अँड प्लांट बिकम्स बुशी टाईप. म्हणजे काय करतं आहे? प्लांटची ग्रोथ खुंटतं आहे. नेक्स्ट इट टर्न्स लीफ मार्जिन ब्राऊन. लीफ मार्जिन आहे ते ब्राऊन कलरमध्ये टर्न होतं आहे बिकॉज और ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ पोटॅशियम. इट कॉजेस शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स अँड ड्राईंग. इट कॉजेस शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स अँड ड्राईंग. प्लांटमध्ये हे झाले इंटरनोड. हे झाले नोड. काय होतं जर पोटॅशियमची डिफिशियन्सी असेल तर हे इंटरनोड्सची जी मॅक्झिमम और प्रॉपर साईज असणार आहे ती काय होणार आहे? स्टंटेड होणार आहे और शॉर्ट होणार आहे. हे काय आहे? सिम्पटम्स आहेत इन द पोटॅशियम. नेक्स्ट कॅल्शियम. फंक्शन ऑफ कॅल्शियम.
It is a constituent of cell wall. It requires for mitotic activities and also helps in activities of enzyme like phospholipase or ATPase. हा झाला कॅल्शियमचे फंक्शन. इफ जर कॅल्शियम हे डेफिशियन्सी असेल तर त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघूया. इट अफेक्ट्स द मेरिस्टेमॅटिक पोर्शन ऑफ रूट अँड प्लांट डायट. इट अफेक्ट्स द मेरिस्टेमॅटिक पोर्शन ऑफ रूट. तर मेरिस्टेमॅटिक ही काय आहे तर मेरिस्टेमॅटिकमध्ये सेलचं डिवाइड और रिडिवाइड होते. ग्रोथ ही मॅक्झिमम ही मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये होते आणि तिथंच काय होणार आहे तर अफेक्टेड होणार आहे ती मेरिस्टेमॅटिक सेल. सो प्लांट बिकम्स डाय. रूट ग्रोथ इज स्टंटेड. रूट ग्रोथ इज स्टंटेड और मार्जिनल क्लोरोसिस ऑकर्स इन यंग लीव्ज. लीव्जमध्ये क्लोरोफिलचं प्रमाण कमी झाल्यामुळे काय होणार आहे तिथं क्लोरोसिस होणार आहे. हे झालं कॅल्शियमचे डेफिशियन्सी सिम्पटम्स. नेक्स्ट इसेन्शियल इलेमेंट्सचे फंक्शन आणि सिम्पटम्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.